काटेदार आणि लुसलुशीत चकली. चकली बनवायची असेल तर सर्व पदार्थ अचूक प्रमाणात घ्यायलाच हवेत. 1 किलोच्या प्रमाणात साहित्य घ्यायचे. तेलात चकली छान भाजून निघते, खरपूस आणि खुसखुशीत होते आणि चकल्या छान हलक्या-फुलक्या होतात. नमस्कार, मी प्रिया. व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण 1 किलोच्या प्रमाणात भाजणीची चकली बघणार आहोत. भाजणी आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत. चकली भाजणीमध्ये साठी आपण सर्व पदार्थ भाजून घेणार. तांदूळ, चना डाळ, मूग डाळ, उडीद डाळ हे सर्व स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचे आणि ते सर्व पदार्थ छान खरपूस भाजून घ्यायचे. धान्य भाजून घेतल्यामुळे चकली छान होते, चवीला खुसखुशीत होते, चवीला खमंग होते. त्यामुळे सर्व डाळी व तांदूळ छान भाजून घ्यायचे. आपण सर्व पदार्थ एक एक करून भाजून घेऊया मंद गॅसवरती. प्रथम तांदूळ भाजून घ्यायचे. तांदूळ भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढायचे. त्याच्यानंतर आपण चना डाळ घ्यायची. चना डाळ ही तांदळाच्या निम्मी घ्यायची, त्याने करून चकली खूप छान होते. चना डाळ पण मंद गॅसवरती सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची. चना डाळ भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उडीद डाळ टाकायची. उडीद डाळ पण सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची. 1 वाटी, छोटी बारकी वाटी उडीद डाळ आणि छोटी बारकी वाटी मूग डाळ घ्यायची. ती पण सर्व सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायची. डाळी सर्व भाजून झाल्यानंतर एक वाटी पोहे घ्यायचे. पोहे धुवून वगैरे घ्यायचे नाही, पोहे तसेच घ्यायचे. ते पण थोडेसे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. सर्व डाळी वगैरे भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारकी छोटी वाटी धने, जिरे आणि थोडीशी मेथी ते पण छान भाजून घ्यायचे. ते सर्व पदार्थ थंड करून घ्यायचे आणि गिरणीमधून किंवा आपण घरामध्ये मिक्सरमध्ये पण बारीक दळून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण भाजणी करून ठेवली तर ही भाजणी आपण 1-2 महिने पण ठेवू शकतो किंवा आपण तयार करून लगेच पण चकली करू शकतो. ह्या प्रकारे आपण जर चकली केली ह्या भाजणीनुसार तर ती चवीला खूप छान होते. त्यामुळे डाळींमुळे ना चकलीला असा खमंगपणा येतो. हे तेलात अजिबात विरघळत नाही. हे चकलीचे पीठ दळताना ना आपण हे ज्वारीच्या गिरणीवरतीच दळायचे, गव्हाच्या गिरणीवरती नाही किंवा त्याच्या आधी आपण ज्वारी गिरणीमध्ये तांदूळ दळलेले असावे. त्यामुळे नाहीतर पीठ आपले खराब होऊ शकते आणि पीठ छान बारीक दळून घ्यायचे. तर आपण आता चकलीचे पीठ मळत असताना त्यामध्ये मोहन घालायला अजिबात विसरायचं नाही. कारण चकलीची सगळी गंमत त्या मोहनवरतीच असते. मोहनमुळेच आपली चकली खुसखुशीत होते आणि त्याला जाळी छान सुटते. तर चकलीचे पीठ मळताना त्यामध्ये पावकत मोहन घालायचे. मोहन घालून झाल्यावर चकलीच्या पिठामध्ये आपण बाकीचे पदार्थ घालायचे. लाल तिखट, चवीनुसार मीठ, तीळ, थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा. ओवा हा क्रश करून घालायचा. त्यामध्ये चकलीच्या पिठात बाकीचे मसाले काही घालायचे नाही. चकलीचे पीठ मळताना थोडे पाणी गरम करून घ्यायचे आणि थोडे थंड पाणी दोन्ही मिक्स पाण्यामध्ये मळायचे. त्यामुळे चकली खूप छान होते. चकलीचे पीठ आधी सगळे मळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडे आपण चकलीच्या साच्यात घालताना थोडे थोडे मळून मळून ते चकलीचे पीठ साच्यामध्ये घालायचे. एकदम जर आपण चकलीचे पीठ मळून ठेवलं ना तर त्याला असे तळे सुटतात आणि चकली गाळताना ना ते तुटते, एकसारखी त्याची तार पडत नाही. आणि छान असे चकलीचे पीठ मळून झाल्यानंतर साच्यामध्ये घालायचे आणि अशा गोल गोल छान चकल्या पाळून घ्यायच्या आणि चकल्या तळत असताना ना तेल गॅसवरती ठेवायचं आणि ते मंद गॅसवरती चकल्या ठेवायच्या. कारण चकलीला तळायला खूप वेळ लागतो. तेल थोडं गरम झाल्यानंतर चकल्या ज्या आपण गाळून घेतलेल्या असतात त्या हळूहळू साईडनी तेलामध्ये सोडून द्यायच्या आणि एका साईडने दुसऱ्या साईडने उलटी पलटी करून चकली छान भाजून घ्यायची तेलामध्ये. एक 7 ते 8 मिनिटात आपली चकली भाजून होते मंद गॅसवरती. जास्त गॅस फास्ट करायचा नाही. तर गॅस जास्त फास्ट असला तर पहिलीच आपली वरून वरून आपली चकली भाजली जाईल पण आतनं आपली चकली भाजणार नाही. तर अशा छान चकल्या तेलात भाजून घ्यायच्या आणि चकल्या तयार. व्हिडिओ आवडला असला तर लाईक